पूर्ण पॅकच आहे तो बुके घातले एकच मिनिट घ्यायचा आहे एक फेकून दिलं 5 किलो पट्टी बांधून मला नाही टिकिंग फिट नाही सांगितले फिट नाही वळायला लागले फिट नाही काय लागली सांगायला सोबत पुढे बघा काय होते त्याला ड्युटी लाईन सिद्ध होते ना पूर्ण पॅकच आहे तो बुके घातले एकच मिनिट घ्यायचा आहे एक फेकून दिलं 5 किलो पट्टी बांधून मला नाही टिकिंग फिट नाही सांगितले फिट नाही वळायला लागले फिट नाही बरोबर काय नाही काय विषय नाही काय विषय नाही काय नाही ती परत सरांना लावल्यावर परत चला बघू म्हणलं त्याच्याकडे आम्ही खास घेत जातो म्हणलं स्वतः काय प्रकार झालाय काय आता आता काय नाही आपल्या त्या टपरीपाशी एरकिटा थांबलेली होती मग ती म्हणली भाऊ फोटो द्या मग आपलं समागती फोटो द्यायला गेल्यावर आतमध्ये असं केलं की त्यांनी मला काचानं पॅक केलं आणि ह्याला मारायचं म्हणूनच नेलं मला 5 किलोमीटर सिद्धेश्वर वडगावच्या पस्तवर नेलं इथं बुक्या घातली आणि तिथपर्यंत नेऊन ह्याला खलास करून फेकून देऊ म्हणत होते पण त्यातल्या एका पोरामुळे सोडून दिलं मला तिथं फेकून नाहीतर मारून टाकायचं म्हणले ह्याला जिथं मरण आणि जिथं हात तुटते ना ह्याची तिथून फेकून द्यायचं म्हणले मनानं गळून पडतंय म्हणले का बरं काय कारण आहे काहीच कारण नाही मलाच कळलं नाही दुसरी बारी म्हणजे आज जीव जातच होता मारायचा थोडक्यात राहिला दोन्ही हातही झालेले आहेत हे बघू शकता कुठं कुठं तुम्ही त्यांना ओळखता का त्या लोकांना नाही कुणालाच ओळखत नाही गाडी कुठं उभारली होती हे आमच्या टपरीपाशी होती गाडी उभा ती जेव्हा आलेली होती मग तिथून फोटो द्या म्हणल्यामुळे मी गाडीत असं मुंडकं करून हात केले की काचा पॅक करून लगेच मला मारण्याच्याच उद्देशाने आलते कारण की असं गिरायक फोटो काढा म्हणलेलं नेत नाही लॉम करून 5 किलोमीटर 140च्या स्पीडनं नेलेलं आहे त्यांनी आणि इथं बुकी घातली परत आणि ती ड्रायव्हर म्हणायचं ह्याला फेकून देऊ म्हणायचे मारून पुलात आणि जिथं हात गळ्यात त्यानं तुटते आणि मरते आणि तिथं सोडून द्यायचं का बरं असं पण काय कारण आहे
आता मलाच काय कारण कळणार ना, माझी दुश्मनी आहे ना काय नाही. आता गरिबीतून वरी आलेलो आहे आम्ही, कष्टानं वरी आलेलो. आम्हाला कोणी आणून दिलंय का? आज त्या दिवशी बी धमकीचा फोन आला मला, आणि आज खरोखरच मारायला नेलं मला उचलून, हॉटेलवरून उचलून नेतात. म्हणजे मला जीवाला धोका निर्माण झालेलाच आहे म्हणजे माझ्या पक्का. कुठं लागलं तुम्हाला? हे काही दोन्ही हात फ्रॅक्चर झालेले आहेत आणि पायाला खरडत नेलेलं होतं, पण मी चप्पल सोडली नाही. आणि परत थोड्या त्याच्यावर चप्पल सोडल्यावर ही पायालाही लागलेला आहे, इथला बोट फुटलेला आहे. आणि तिथून हाटेलापासून 5 किलोमीटर सिद्धेश्वरच्या पुलावर नेऊन फेकलंय मला परत त्यांनी. काय म्हणत होते ते ड्रायव्हर म्हणायचं याला मारायचं म्हणजे खलासच करायचं म्हणले, याला मरण पुलात नेऊन फेकू म्हणले. म्हणजे ते मारायचं आलते मला आज, म्हणजे जीव घेण्याचा त्यांचा उद्देश होता. म्हणजे माझ्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे म्हणजे आहेच. या आता 15 दिवसात दुसरी बार आहे. ती फोन तर आलता, पण यांनी खरोखर हॉटेलवरून उचलून नेलं काचत पॅक करून आज, काय कारण नसताना. मग कशामुळे झालं असं वाटतंय? आता काय मलाच कळा ना कशावर. आता मोठे बी झाला, हॉटेल चालू आहे का आता? आता नाही, बंद करायला लावलं. आम्ही तिकडे आलो, मालकाला जीव घ्यायला लागल्यात म्हणल्यावर हॉटेल कशावर चालू ठेवणार आहे? तिथं कोणच नाही ना, त्याच्यामुळे हॉटेल बंद करायला लावले. आणि आज मला सांगा, कष्टानं मोठं झालेलं आम्हाला कोणी आणून दिलंय का? आम्हाला आज जीव मारण्याची धमकी आहे. म्हणजे आज उचलून नेलं 5 किलोमीटर, मला हॉटेलवरून उचलून 5 किलोमीटर नेऊन पुलावर फेकून दिलेला आहे मला. कोण्या साईडला फेकून दिलं? कुठून गाडी कुठून आली? गाडी हॉटेलवरून इकडं ते जामखेडला जायचं म्हणत होते. तुमच्या हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं का त्या लोकांनी? हा केलेलं आहे त्यांनी जेवण केलेलं. कॅमेरे वगैरे चालू आहेत का तुमचे? कॅमेरे चालू आहेत. लाईट नव्हती का? थोडं दिसत असेल बघ त्या टाइम, गाडी दिसते का? हा, नंबर वगैरे दिसतो का त्याचा? नंबर नाही दिसत. पुढे आता काय पोलिसांना कळवलं का तुम्ही? पोलीस स्टेशनलाच कळवल्यावर इथं आलता. आता इथं आमच्याच हे ना, आम्ही खासगीला चाललो दवाखान्यात. पोलीस वगैरे कोणी आले तिथं? कुठं तिथं मला माहित नाही. मी इकडे पोलीस स्टेशनला आलतो. गाडी आलती का तिकडं? आलती गाडी आलती. आता आपण दवाखान्यात येताना आम्ही येताना आलती, बोललेलं आलती म्हणे. काय वाटतं बरं, कशामुळे झालं असं वाटतं? आता मलाच कळाना, पण जीवाला पक्का धोका झालेला आहे माझ्या. म्हणजे कवा माझं जीव घेते ते मला. बाउन्सर पण ठेवले दोन, त्यांच्या समोर हा प्रकार झाला का? बाउन्सर ठेवले तर फोटो काढायला लागल्यावर बाउन्सर थोडी काय करणार आहे? ती माग उभा होते ना. 140 मिनिटं गाडी पळवल्यावर ती तरी काय करणार आहेत बाउन्सर? तरी माग आली ती मोटरसायकलवर, पण उपयोग झाला नाही त्यांचा. कोणच गाडी देणार तिथं, चाव्या माझ्याकडे होत्या. पण आज जीव जात होता म्हणजे पक्के माझ्या मर्डर करायच्या हिशोबाने चालते, ते जीव घेण्याच्या हिशोबाने आलते. पण तेव्हा त्यानं मला त्या ड्रायव्हरने हे केलेलं, सोडलं, चलत्या गाडीतनं फेकून दिलं परत मला. 5 जण होते ती. मला जामखेडला पस्तोर नेतो म्हणत होता ड्रायव्हर याला. मग आता काय मागणी आहे तुमची? माझी एकच मागणी आहे, मला सुरक्षा दिली पाहिजे मला. कारण काय कारण नसताना मी गरिबीतून मोठा झालोय, कोणाच्या घरी दारी जाऊन यात 2 नंबर करून मोठा झालोय, या चोऱ्या लपाट्या करून झालो. आज कष्टानं मोठा झालोय, तरी मला 15 दिवसात 2दा झाला असा प्रकार. एकदा धमकी आली फोनवर, आणि अस्त्र उचलून नेलं हॉटेलवर. म्हणजे हॉटेलवरून उचलून न्यायचं म्हणजे मारायच्या उद्देशानंच नेलं होतं ना. असं थोडी आपल्याला की सहज नेलं होतं, मला मारायच्या उद्देशानंच नेलं होतं मला आज. काय मागणी तुमची आता? माझी एकच मागणी आहे, पोलीस स्टेशनला ह्या सगळ्या आरोपीला पकडून आणा आणि मला पोलीस स्टेशन द्या करावं. कारण की माझ्या जीवाला धोका म्हणजे धोका निर्माण झालेलाच आहे. काय नाव तुमचं? लैला उत्तम थोरात. काय प्रकरण झालंय नेमकं आता? काय प्रकरण झालं? मारण्याच्या उद्देशानेच नेलतं. असेच हॉटेलवाल्याच्या डोळ्यावर आलेला आम्हाला करून खाऊ नका म्हणतात. आम्ही करून खायचं नाही का? आम्ही काय चोऱ्या करतो का कोणाच्या? आम्ही कष्ट करून खातोय, आम्हाला का करून खाऊन देत नाही ती? देवानं आम्हाला साथ दिली, पब्लिकनं काय जणांना साथ दिली, चांगल्या लोकांना. काय लोक खराब आहेत, आमच्या जीवाला धोका आहे, आमचा विचार करावा. ही घटना घडली तुम्ही कुठे होते? मी किचन मध्ये होते. तुम्हाला मग नंतर काय केलं तुम्ही? किचन मधनं परत लहान लेकरू सांगत आलं की आजोबाला ओढत नेले गाडीनं, म्हणून मग आम्ही परत प्रत्येक जणाला हात जोडलं की बाबा माझ्या मालकाच्या जीवाला धोका आहे, मला तिथपर्यंत घेऊन चला. कोणतरी गाडीच्या चाव्या मालकासंग गेल्यात, पण मला कुणीच साथ दिलेली नाही. मग माझ्या भावाचा मुलगा पळत आला आणि त्याने मोटरसायकलवर मला घेऊन गेला, पण ती काय गाडी आम्हाला सापडली नाही. कुठं 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 पडलेली होती? कसल्या अवस्थेत होती? कुठं? ते माझा मुलगा पाठीमागं गेला फास्ट एकदम गाडी घेऊन, तेव्हा तिथं ते ब्रिजवर पडलेले होते, वडगावच्या ब्रिजवर पडलेले होते. कशा अवस्थेत होते ते? पडलेले होते, चक्कर आलती त्यांना, आणि तिथं होते. तिथनं मुलगा माझा घेऊन आला घरी घेऊन आल्याच्या नंतर मग परत आम्ही सगळं, मला फोन लावला त्यानं, कुठवर आलीच आहे ती, तिथं आणलंय हॉटेलवर. मग काय मागणी आहे तुमच्या? आमची काय मागणी आहे? पोलीस प्रशासन आम्हाला म्हणजे साथ द्यावी, त्यांनी आम्हाला मदत करावी त्यांनी चांगली.
लोक जे होते ते काय तुमचा त्यांचा काय वाद आहे का, ओळखीचे आहेत का? आमचा वाद नाही ना, आमच्या ओळखीचे नाहीत ते, कोण आहेत आम्हालाच माहिती नाही. कशामुळे झालं हे सगळं? कशामुळे झालं नसतं, फोटोसाठी नेले बोलवून, काहीच झालेलं नाही, कारण त्याला काहीच नाही. त्यांनी जेवण वगैरे केलं तुमच्या हॉटेलमध्ये? जेवण केलं त्यांनी आमच्या हॉटेलवर. बिल दिलं का तुम्हाला? बिल आले आम्हाला त्याचं. मग भांडणाचं कारण काय नेमकं असं काय? भांडणाचं कारण काय, असंच हॉटेल चालू नको म्हणत असते, दुसरं कारण काय दाखवणार आहे ती? कारण काहीच नाही ना त्याचं. काय करता आम्ही? 250 रुपयात फुल जेवण देता, ही आमची चुकी आहे का? काय काहीच चुकी नाही. 250 रुपयात आम्ही फुल जेवण देताय काय? कोणाला लोकाला पब्लिकला आम्ही लुटाय बसलेलो नाही. आम्हाला परवडत नाही तरी सुद्धा आम्ही धंदा करतो की आम्हाला लोकांच्या बांधाला जायचं नाही. 10 रुपये 20 रुपये आम्हाला भेटू द्या, किंवा आमची दोघांची पगार जरी निघली तरी बस झालं सगळं जाऊन. आम्ही एवढंच आमचं म्हणणं आहे. पण लोक जे आहेत ते आम्हाला भरपूर त्रास द्यायलेले आहेत. 15 दिवसात दोनदा झालं ना ते. काय म्हणले? 15 दिवसात दोनदा झालं. त्या दिवशी धमकीचा फोन आलता. ते फोन आला त्यावेळेस तुम्ही काय तक्रार केली का? केलेली की तक्रार केलेली, त्याच्यावर बी तक्रार केली नाही. 15 दिवसात ती फोन तरी आलता, पण डायरेक्ट उचलून नेलं ना. आज हॉटेलवरून उचलून 5 किलोमीटर नेल्यावर मारायच्या हिशोबानंच नेलतं ना. ती धमकीचा फोन आल्यावर बरोबर मी पोलीस स्टेशनला आले होते. सिटी पोलीस स्टेशनला आले होते. धाराशिव इथं धाराशिव मध्ये आले होते. तिथं मी एनशी दाखल केली. एनशी दाखल केल्याच्या नंतर त्यांनी म्हणली की ती माणसाला फोन लावलाय आम्ही दुसऱ्या दिवशी फोन लावला की काय झालं, ते माणूस सापडला का नाही. त्यांनी म्हणले की आम्ही फोन लावला होता त्याला येणार आहे ती. त्यांना म्हणलं मी कधी येणार आहे ती? आमच्या माणसाच्या जीवाला धोका झाल्यावर येणार आहे का ती? येणार आहे म्हणली ती. परत काय त्यांचा फोन बी नाही, कुणी आम्हाला बोलवले नाही ना, कुणी सांगितलं नाही. त्याच्यावर ही घटना घडली. मग काय आता ही काय आम्हाला मागणी की आम्हाला जातोय तिथं, पण तिथं घेते ती 80, पण काय परत काय होतच नाही ना ती. आज दिली का मग यांची तुम्ही? आज तक्रार दिली का कुठं? गेले होते पण त्यांनी चिठ्ठी लिहून दिली, आधी दवाखान्यात जाऊन या म्हणले. मग आता वापस जाऊन मी केस करणार आहे. या म्हणले. काय नाव तुमचं? अक्षय अशोक जाधव. काय प्रकरण झालं होतं आता हे? बाकीच्या हॉटेलच्या मालकाला मारहाण केलेली आहे असं त्यांचा आरोप आहे. तुम्ही त्यांचे बॉडीगार्ड आहात. काय विषय झाला होता? काय झालं होतं, आम्ही सरांच्या मागे होतो. सरांना म्हणले सर एक फोटो गेला म्हणून त्यांनी ड्रायव्हर साईडच्या त्यांनी म्हणला तो सर थोडं आतमध्ये या. आतमध्ये गेला, गाडी चालूच होती. आम्ही सरांच्या मागच होतो. त्यांनी एकदम काच वर केली आणि पुढे स्पीडने गेला तो. आम्ही पळत बी गेलो मागे त्या गाडीच्या. गाडी आम्हाला गावली नाही. आम्ही अर्धा किलोमीटर पळत गेलो पण गाडी गावली. आम्ही सगळे होते घरचे. आणि एकाही माणसाने मदत केली नाही आम्हाला. आम्ही शेवटी मग मोटरसायकल एकाला हात करून मग गेलो. मग काय प्रकरण झालं? कशामुळे झालं? काय बोलत होते तुम्ही? कुठे होते? आम्ही तिथे शेजारी होतो. काय नाही म्हणले सर फोटो घ्यायचा आहे म्हणजे. सर फोटो त्याला गेले. गाडी नंबर वगैरे काय माहिती आहे का? नाही गाडी नंबर काय, लाईट गेलती ना त्यामुळे काय माहिती नाही. का बरं असा प्रकार झाला? नाही ना सांगता यायचं आम्हाला. आम्ही मागच होतो त्यांच्या. कसं आणलं तुम्ही यांना? कसं आणलं तुम्ही? आम्ही त्यांना गाडी आणली, मोटरसायकल आणलं. मग पुढे काय? त्यांचा मुलगा होता ना. हा. मग हे तुम्ही त्याच्या आता इथे पोलिसांना वगैरे काय कळवलं तुम्ही? तो पोलीस स्टेशनला कळवलं ना. काय नाव तुमचं? दीपक बुधावला. काय झालं प्रकरण? प्रकरण म्हणजे सरांना असं बाहेरून टपरी बसून उचलून येतं. म्हणजे गाडी चालूच होती अगोदर. त्यांना म्हणजे असं इकडे फोटोच्या माध्यमातून आत गेले आणि ते जेव्हा आतमध्ये असं हे केले तेव्हा त्यांची काच फुल टाईट केली. त्यामुळे त्यांचे हात बांधले गेले. त्याच्यानंतर गाडी म्हणजे चालूच होती, फुल स्पीडमध्ये गाडी गेली. मग आम्ही पाठीमागच होतो, पण आम्ही काय गाडीच्या पाठीमागे काय एवढं पळू शकत नाही. पण आम्ही पाठीमागे इकडे गेलो. आरडाओरड केला की सरांना उचलले गाडी, प्लीज कुणीतरी गाडी आम्हाला द्या की आम्हाला सरांना उचलून गेले. तोपर्यंत इकडे वेळ खूप झाला आणि तो नंतर आम्ही टू व्हीलरवर एखादा टू व्हीलरवाल्याला हात केला आणि तसं गेलो टू व्हीलरच्या मागे. त्यानंतर मग तोपर्यंत इकडे एक जणांनी हे दीपक म्हणून आहे ते त्यांनी फोन केला पोलीस स्टेशनला, असं प्रकरण झालं. त्याच्यानंतर मग पुढे गेल्यानंतर मग त्यांना पुलावरती वाटतं हा प्रकार झाला. लोक यांना भांडणं करतात काय असं काय होतं वाटतं दुसरं काय? प्रकरण म्हणजे कसं तर बाकी गोष्टी येतात, कोणाला बघवत नाही असं काय गोष्टी. म्हणजे थोड्यातून प्रगतीकडे मार्गात जाताना बघवत नाही एखाद्याला. म्हणजे कसं आता एवढे हॉटेल आहेत, भरपूर बघताय तुम्ही, हॉटेल्स आहेत चालू आहेत. त्याच्यामध्ये कसं आता ह्यांच्या हॉटेलला भरपूर गर्दी असते वगैरे. कसं एखाद्याला गर्दी किंवा बाबा एवढं गिरायक वगैरे जास्त आहे, ह्या गोष्टीतून बी काय होऊ शकतं, पण कुणी असू शकते हे सांगू शकत नाही. आता जिथं गर्दी आहे बाबा, कमी वेळात प्रगती होती, हे कुणाला बघवत नाही. मराठी माणूस वाद काय झाला होता? वाद नाही, आता हे शक्यतो म्हणजे असतात की हॉटेल. त्यांच्याकडे असतं आम्ही कंपल्सरी त्यांच्या सोबतच असतो. किती दिवसापासून येतो? आम्हाला आता एक महिना म्हणजे एक महिना होतो गेला. काय वाद वगैरे काय होतात असे? वाद वगैरे होणं साहजिकच आहे ना. आता एखाद्याला म्हणजे ड्रिंक वगैरे करून लोक येतात किंवा जास्त पुढं हे करायला लागतात. आमचं काम काय बघतं त्यांना साईडला सरा प्लीज असं, नंतर मग एखादा आरडाओरड करायला. आमचं काम काय भांडणं वगैरे होऊन देणं.
मग त्यांना त्या लोकांना आम्ही साईडला करून असं सणांचे आपले हे करतो, 4 गोष्टी समजून सांगतो की बाबा एखाद्या वेळेस असं झालं तसं झालं. नाही फक्त पोलीस स्टेशन म्हणलं आपल्याकडे पावती ती जाऊ द्या चला थोडं मॅडम. वायपर होय. नाही मागच घ्या गाडी. तिकडे जा आता लय चली वय आजची मोका ते शेरटे बिल्डिंगला आहे की ते आतमध्ये नाही का शेरटे बिल्डिंगला आहे की सस्ते का काय पूजा का काय म्हणते त्याला दुसऱ्या